हॅपी होली मॅम. तुला सुद्धा. गोड दिसतंय. थँक्यू. एक मिनिट थांब तुझ्या डोळ्यात रंग जाईल बाबा. डोळे मीठ एक मिनिट. ओके. मॅम इव्हेंट खूप मस्त होता, मजा आली. तुम्ही मजा केलीत ना, मला आनंद झालाय. थँक्यू. करा खेळा. मम्मा मला कंटाळा आलाय हे सगळं छान छान बघून. अगं थोडा वेळ अजून सहन कर. हे सगळं छान छान. तू घाबरू नको. ह्याची सोय केली आहे मी. माझा तर आता ना कॉन्फिडन्सच हल्लाय. पण तू काय करणार आहेस? म्हणजे तू जे काही करतेस ना ते स्वानंदीला लगेच कळतं. तिची ना घारीची नजर आहे, घारीची. नाही तिला आहे ना तिसरा डोळ्याच आहे बघ. किंवा भूत तिला कानात येऊन सांगत असेल. अप्पी तू डोक्यावर पडलीस का ग? मम्मा नाही, हिच्या डोक्यावर ना परिणामच झालाय. करू नको. अगं तू शांत बस आणि बघ मी काय करते ते. सगळं समजवावं लागतं. तुझं काय? तुला कळलंय ना काय करायचं? हो हो. हा थांब. कुठे जाते? थांब जरा. तू समज. दे जा. आता माझ्याकडे बघ. कशी दिसते मी? सुंदर. हा ना. बापरे, काळा रंग. कुठून आला काळा रंग? काळा रंग तर मागवला सुद्धा नव्हता. आता असंच फिरू नका सगळीकडे, नाही तर लोक घाबरतील ना उगीच म्हणून. एक मिनिट. अरे तिने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून तिनेच जाळलेल्या नोटांची राख तिच्या गालाला लावली मी. आणि ती तर प्युअर ऑर्गॅनिक आहे. चुकलं काय माझं? अरे रंग म्हणून काय सुनेच्या तोंडाला राख लावतात का? अरे तिने माफी मागितली आहे. जे केलं ते तिने चुकीचं केलं होतं, त्याबद्दल मी सुद्धा बोललोय तिला. हा मग बोललंच पाहिजे ना. लहानांनी चूक केल्यानंतर मोठ्यांनी त्यांना समजावलं पाहिजेच, बोललं पाहिजेच. पण याच्यावर काही परिणाम झालाय का बघितला का तुम्ही? दुसरी एखादी मुलगी असती ना तर 4 दिवस धक्क्यातून ती बाहेर आली नसती. पण हिचं बघा, लागली रंग खेळायला. म्हणूनच मी तिला शिक्षा कळावी म्हणून तिला रंग लावला तिचाच. असं जर असेल ना तर मग तू आयुष्यभर केलेले सगळे पराक्रम आठवून आम्ही तुला कायमचं बोलत राहिलं पाहिजे. पण आम्हीही विसरण्याचा प्रयत्न करतोय ना. ओ तुम्ही आता हे सगळं माझ्यावर पालटू नका. तुमच्या सुनेने केलेले कालचे पराक्रम तुम्ही विसरलात का? तू ना तू समोरच्याला टोकाला नेतेस. तुला कळतंय का? तुझ्यामुळे ना आम्हाला फ्रस्ट्रेशन होतंय. मी तिला तिच्या चुकीची शिक्षा दिली. तुला नव्हती करत मी शिक्षा?
यात काय माझं चुकलं? अरे पण मी म्हणतो का भांडणाला सुरुवात करतेस नेहमी नेहमी? जरा काही आनंदाचं घडायला लागलं की तुला मिठाचा खडा का टाकावासा वाटतो? मी म्हणतो एक दिवस भांडण नाही केलं तर काही बिघडेल का? एक दिवस सुद्धा तुझ्या तोंडातून काही चांगलं निघूच नाही. सगळे मलाच बोलताय म्हणजे मीच चुकतेय का? हो ठीक आहे बोलते मी, पण माझ्या मनाचा विचार कोणी केलात का? माझ्या पण स्वप्नांची राख होतेच आहे ना. मलाही वाटलं होतं ना सून घरात येईल, सगळं काही व्यवस्थित होईल, मस्तपैकी सगळ्यांना सावरेल, ती सगळ्यांची सेवा करेल. संसारामधलं माहित नाही येईला. काय करणार तुम्ही? सुनेनं जे काही करायला पाहिजे त्याच्या नेमकं उलट करत असते ही मुलगी. काय करायचं आम्ही मग? काही बाज होता. माझी स्वप्न होती, एक सून म्हणून माझी स्वप्न होती. मला अंडरस्टँड करेल, मला समजून घेईल. तुम्ही केलं का ते? पण मी काय करायला हवं होतं? मी तुला ऍडजस्ट करून घेतलं नाही का? तुझ्या वेळेला पहिल्यांदा या घरामध्ये आलीस त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी ते समजूनच घेतलं ना. तुला कोणतीच वस्तू कोणतीच गोष्ट तुला करता येत नव्हती. करता येत होती का? चहा पण साधा करता येत नव्हता तुला, पण मी समजून घेतलं ना. तुला मी म्हणायची मला चहा कर ग, हे कर ग, ते कर ग. तू म्हणायची मला करता येत नाही, पण मी म्हणायची का तुला काही? जरा मी बोलले की तुला वाटायचं की मी टोमणा मारते, मग तुझी चिडचिड व्हायची, मग तू नको नको ते मला बोलायची. काय 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 करायला हवं होतं का? तुम्ही फक्त गप्प राहा, एवढंच करा आई. तुम्ही शांत राहा, गप्प राहा, बाकी दुसरं काहीच नकोय मला. मी तुमच्या मनासारखी वागू शकत नाही हे ऐकून ऐकून मला ना कंटाळा आलाय आई. मी सेल्फ डाऊट मध्ये जाते आता. मी तुला कसं सांगू? आय ट्राईंग माय बेस्ट. मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करतेय या घरात टिकण्याचा, स्वतःला चेंज करण्याचा, पण तुम्हाला माझे प्रयत्न दिसतच नाहीयेत. मी काय करू आई? मी खरंच सांगते, मी ना ते प्रत्येक वेळेला स्वतःला खूप समजावते. मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तुम्ही आई खूप मला प्रोवोक करता. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि आय नो माझी चूक झालीये काल. आय नो माझी खरंच खूप मोठी चूक झालीये. मनापासून माफी पण मागितली मी, आत्ताही माफी मागते आई. पण एका चुकीची शिक्षा मला तुम्ही आयुष्यभर देणार आहे का? तुम्ही सतत हे बोलून दाखवणार आहे का आणि मला हिणवणार आहे का? लग्नानंतरचा माझा रंगपंचमीचा पहिला सण होता आज. सगळे खूप चांगल्या मूड मध्ये होते आणि तुम्ही ना सगळा मूड खराब करता आई. आई मी आपल्यातल्या सगळ्या मागच्या गोष्टी विसरून टाकून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही यू जस्ट कांट स्टॉप. तुम्ही सगळं वातावरण खराब करून टाकलं. माझ्या होप्सच संपलेत सगळ्या. आय डोंट थिंक की तुमचं आणि माझं कधी पटू शकेल, या आयुष्यात कधी पटू शकेल. आय हॅव लॉस्ट माय होप्स. And all thanks to you, आई. Thank you. माझ्यावरच घसरणार असेल.